नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने, मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने, स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे। सगळ्या आचार्य 90 FM च्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना आमच्या सगळ्या कवी मित्रांकडून आणि माझ्याकडून म्हणजे तेजस्विनीकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार प्रेक्षक हो, स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम आपण आज आचार्य 90 FM वर साजरा करतो आहोत। आपल्या सोबत आहे सगळे कवी मित्र आणि माझ्या कवी मैत्रिणी। पहिल्या प्रथम श्रीयुत राम कामत सर नमस्कार, तुमचं आचार्य 90 FM मध्ये स्वागत आहे। नंतर आहे श्रीयुत विक्रांत लाळे सर तुमचंही मनपूर्वक स्वागत। यानंतर आहे सौ शीतलादेवी कुलकर्णी नमस्कार। हा नमस्कार। त्यानंतर वैभवी गावडे मॅडम आहेत नमस्कार। नमस्कार। आणि डॉक्टर मानसी पाटील नमस्कार। तुम्हा सगळ्यांचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आणि स्वातंत्र्य दिवसाचा हा उत्साह आपण सगळे मिळून आज साजरा करणार आहोत। तुम्ही सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विशेष म्हणजे गुरुदत्त वागदेकर साहेब यांनी तुम्हा सगळ्यांना एकत्र आणलं आणि डॉक्टर राहुल भांडारकर सरांच्यामुळे आपल्या गुरुदत्त सरांची ओळख झाली, त्यामुळे त्यांचेही आपण या निमित्तानं आभार व्यक्त करूया। आणि अर्थातच आजच्या कवी संमेलनाला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण एक काव्य जागर करतो आहे, त्या निमित्तानं आपण हा खास कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम कविता सादर करत आहेत विक्रांत लाळे सरांची थोडक्यात ओळख मी करून देते। विक्रांत लाळे यांचं वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण झालेलं आहे। व्यवसायानं ते एका खाजगी कार्यालयात वित्त आणि खरेदी व्यवस्थापक म्हणून काम पाहतात। साहित्य क्षेत्रातील योगदानाविषयी गेल्या 5 वर्षांहून अधिक कालावधीत दररोज किमान एक तरी स्वलिखित चित्र चारोळी किंवा चित्रकविता स्वतःच्या स्वप्न गुंफण या फेसबुक पेजवरती आवर्जून पोस्ट करतात। चारोळी मंच आयोजित 2023च्या राज्यस्तरीय काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धेत ते उपविजेते ठरलेले आहेत। तसंच अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन काव्यस्पंदन, खेळ आठवड्यांचा, खेळ चारोळ्यांचा, उन्हाळ वारा, शब्दवेली, चारोळी मंच अशा अनेक काव्य स्पर्धेमध्ये आणि चारोळी स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे। येत्या वर्षात स्वलिखित कविता संग्रहाचे श्री गुरुदत्त वागदेकर सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत पुस्तक छापण्याचा त्यांचा मानस आहे। स्वप्न गुंफण हे फेसबुकवरील पेजवर अविरतपणे स्वलिखित चित्रकाव्य दररोज पोस्ट करण्याचा देखील त्यांचा मानस आहे। खूप स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवत आहे, कारण आताचं जग थोडंसं ऑनलाईन आहे आणि त्याचा पुरेपूर वापर आणि कवी म्हणजे नवीन पिढी सुद्धा कवी व्हाव्या आणि जशी आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा आहे तशी कवींची देखील परंपरा आहे, ती तुम्ही जागृत ठेवलेली आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। मी तुम्हाला विनंती करते तुमची कविता आमच्या सर्व रसिक श्रोत्यांसमोर सादर करा। नमस्कार। नमस्कार। शीर्षक आहे गुणगान सुंदर देशाचे। गुणगान सुंदर देशाचे। भारत देशा कणखर देशा, भारत देशा कणखर देशा, गुणगान आज मी करीतो तुझे। हा जन्म तुझ्या उदरात झाला, त्यासाठी ऋण मी मानतो तुझे, ऋण मी मानतो तुझे। रामायण असो वा महाभारत, रामायण असो वा महाभारत, तुझ्याच कुशीत होते रंगलेले। अनेक वेद ग्रंथ आणि काव्य, अनेक वेद ग्रंथ आणि काव्य तुझ्याच चरणांवरती वाहिलेले। संतांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये, संतांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये राजेंनी स्वराज्य स्थापिलेले। क्रांतीवीरांनी देशास स्वातंत्र्य, क्रांतीवीरांनी देशास स्वातंत्र्य बलिदान होऊन मिळविलेले। शत्रूंच्या सहाऱ्या कुरापतींना, शत्रूंच्या सहाऱ्या कुरापतींना सैनिकांनी सीमेवरच रोखिलेले। जीवाची पर्वा न करिता देशासाठी हुतात्म्य पत्करलेले, देशासाठी हुतात्म्य पत्करलेले। आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत माते स्वीकार वंदन माझे। हा जन्म तुझ्या उदरात झाला, हा जन्म तुझ्या उदरात झाला, त्यासाठी ऋण मी मानितो तुझे, ऋण मी मानितो तुझे, ऋण मी मानितो तुझे। धन्यवाद। खूप सुंदर कार्यक्रमाची छान सुरुवात झालेली आहे। यानंतर आपण बोलूया सौ वैभवी गावडे यांच्याकडे। त्यांचं शिक्षण MA DED BSM आणि प्राथमिक शिक्षक होत्या त्या आणि साहित्य निर्मितीमधील योगदान
अजून तरी त्यांचं योगदान नाही आहे असं त्या म्हणतायत, पण स्वतःचा काव्यसंग्रह नक्कीच त्या प्रकाशित करणार आहेत. अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता छापून आल्या आहेत आणि मासिकात देखील त्यांचं साहित्य छापून आले आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. बऱ्याच राज्यस्तरीय कवी संमेलनात सहभागी त्या होत असतात. अशा वैभवी गावडे यांची कविता यानंतर आपण ऐकूया. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे क्रांतीवीर. वा. आज आपुल्या स्वातंत्र्याचा करूया जय जयकार. आज आपुल्या स्वातंत्र्याचा करूया जय जयकार. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. सांडूनी रक्त शूरवीरांनी बलिदान दिले रणी. सांडूनी रक्त शूरवीरांनी बलिदान दिले रणी. मातृभूमीला मुक्त कराया सारे सरसावुनी. अभिवादन त्या शूरवीरांना चला चला रे करूया. अभिवादन त्या शूरवीरांना चला चला रे करूया. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. तमान आम्हा ऋतुचक्राची, भीती न आम्हा कधी शत्रूची. तमान आम्हा ऋतुचक्राची, भीती न आम्हा कधी शत्रूची. एकच लक्ष स्वातंत्र्याचे, पांग फेडण्या या भूमीचे. एकच लक्ष स्वातंत्र्याचे, पांग फेडण्या या भूमीचे. वासारे तयार, चला चला रे चला चला. चला चला रे चला चला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देशाची ही आहे महानता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देशाची ही आहे महानता. सोडून सारी इथे विषमता, सोडून सारी इथे विषमता. अभंग ठेवूया आपली एकता, अभंग ठेवूया आपली एकता. करूया जय जयकार क्रांतीचा, एक दिलाने राहूया. करूया जय जयकार क्रांतीचा, एक दिलाने राहूया. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. गीत क्रांतीचे गाऊ सारे, गीत क्रांतीचे गाऊया. धन्यवाद. वा, खूप सुरेख. आवाजही छान आहे आणि कविताही सुंदर आहे आणि असा छान मेळ जमलेला आहे आवाजाचा आणि कवितेचा. खूप खूप मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या कवी जागरण कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण स्वातंत्र्योत्सव मनवतो आहे, म्हणजे साजरा करतो या सगळ्या कवींसोबत. आपल्या सोबत आहेत श्रीयुत राम कामत, श्रीयुत विक्रांत लाळे, श्रीमती शीतलादेवी कुलकर्णी, वैभवी गावडे आणि डॉक्टर मानसी पाटील. यानंतर डॉक्टर मानसी पाटील आपल्यासोबत कविता सादर करतायत, पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय. व्यवसायाने त्या भौतिकोपचार तज्ज्ञ आहेत आणि गेली 3-4 वर्ष विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातत्याने ते लिखाण करत आहेत. अनेक कवितांना त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कविता समाविष्ट झालेल्या आहेत. वर्धा आणि अमळनेर इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर कवितांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. वर्धा इथे कवी कट्ट्यातून उत्कृष्ट 96 कवितांचा संग्रह त्यांनी काढलेला आहे आणि त्यात 96 कविता समाविष्ट झालेल्या आहेत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर कविता आणि अनेक कार्यक्रम त्यांनी प्रसारित केलेले आहेत. आय पुस्तक या ध्वनिमुद्रित मासिकात त्यांच्या कविता ध्वनिमुद्रित झालेल्या आहेत. अशा डॉक्टर मानसी पाटील यांची कविता आपण आता ऐकतो. शीर्षक आहे बेगडी देशभक्ती. स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन या दिवशीच तुझं प्रेम जातं उतू. स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन या दिवशीच तुझं प्रेम जातं उतू. बाकी दिवशीच का असतो मनात ठासून भरलेला पण परंतु किंतु. बाकी दिवशीच का असतो मनात ठासून भरलेला पण परंतु किंतु. एक दिवस झेंडा मिरवून होते का रे देशभक्ती सेवा. एक दिवस झेंडा मिरवून होते का रे देशभक्ती सेवा. इतर दिवशी ताशेरे ओढीत खातो दोन्ही हातांनी मिवा. देशासाठी त्याग सेवा खूप काही दुसऱ्यांनी करत राहावं.
देशासाठी त्याग सेवा खूप काही दुसऱ्यांनी करत राहावं. तुला कधी वाटतं का रे एकदा सैनिक होऊन पाहावं? वा. तुला कधी वाटतं का रे एकदा सैनिक होऊन पाहावं? सीमेवरच्या जवानाने किती काय ते सोसावं. सीमेवरच्या जवानाने किती काय ते सोसावं. त्याच्यासारखं खडतर आयुष्य एक दिवस जगून बघावं. त्याच्यासारखं खडतर आयुष्य एक दिवस जगून बघावं. म्हणशील तू मुजोरपणे त्यांचं ते तर कामच आहे. म्हणशील तू मुजोरपणे त्यांचं ते तर कामच आहे. तूही या देशाचा नागरिक, तुझंही काही कर्तव्य आहे. तूही या देशाचा नागरिक, तुझंही काही कर्तव्य आहे. सगळं करावं सरकारने, सगळं करावं सरकारने, असली कसली तुझी अपेक्षा. तू मात्र करीत असतो सतत भारत भूमीची उपेक्षा. तू मात्र करीत असतो सतत भारत भूमीची उपेक्षा. बाहेरच्या जगात वावरताना पाळतोस चुपचाप तिथली शिस्त. बाहेरच्या जगात वावरताना पाळतोस चुपचाप तिथली शिस्त. मग आपल्याच देशात असा का रे वागतोस बेशिस्त? मग आपल्याच देशात असा का वागतोस बेशिस्त? नुसता झेंडा फडकावून देशभक्ती होत नसते. नुसता झेंडा फडकावून देशभक्ती होत नसते. त्यासाठी नसानसात गर्व, जाज्वल्य अभिमान, प्रेम असावे लागते. त्यासाठी नसानसात गर्व, जाज्वल्य अभिमान, प्रेम असावे लागते. वा, खूप सुंदर. आणि सगळ्या म्हणजे आपल्या रसिक श्रोत्यांच्या डोळ्यात तुम्ही अंजन घालण्याचं काम केलंय. खूप सुंदर कविता सादर केली. यानंतर आपण वळतो आहोत शीतलादेवी कुलकर्णी यांच्याकडे. त्यांची थोडक्यात ओळख: पदवीधर संस्कृत मध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि व्यवसायाने खाद्यपदार्थ त्या सगळ्या आपल्या मंडळींना देत असतात. विविध समूहात त्यांनी लेखन केलेलं आहे. 2 समूहात ई-बुक्स काढले आहेत आणि त्यात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. गायन, अभिनय यासह अनेक समूहात त्या कथा कवितांना त्यांना पुरस्कार मिळाले आहे. गझल देखील त्या लिहितात आणि त्या गझलेसाठी देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि साहित्य क्षेत्रात त्या खूप रममाण असतात आणि अशा शीतलादेवी कुलकर्णी आपल्याला आज लाभलेल्या आहेत. शीतलाताई, तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही तुमची कविता सादर करा. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वंदन करूया भारता. भारतात अभिमानास्पद गोष्टी विविध असतील. भारतात अभिमानास्पद गोष्टी विविध असतील. भारतात विविधतेत एकता आम्हास दिसते. अनेक वेश अनेक भाषा विविधतेत ही एकता. अनेक वेश अनेक भाषा विविधतेत ही एकता. विविध सण उत्सव मुख थकले गुण गाता. विविध सण उत्सव मुख थकले गुण गाता. जगाच्या पाठीवर उच्च स्थानी नेऊ भारताला. जगाच्या पाठीवर उच्च स्थानी नेऊ भारताला. बलिदानातून घडला तो इतिहास आठवला. बलिदानातून घडला तो इतिहास आठवला. किती उजळणी करावी थकले मी गुण गाता. किती उजळणी करावी थकले मी गुण गाता. नेहमीच आदर ठेवून वंदन करूया भारता. नेहमीच आदर ठेवून वंदन करूया भारता. वा. प्रेक्षक हो, कार्यक्रमाची सांगता आपण राम कामत यांच्या कवितेने करणार आहोत. त्यांचं BA हे कला शाखेत झालेलं आहे, जे त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक इथून घेतलेलं आहे. त्यानंतर सिमेंट्स लिमिटेड वरळी इथे ते अकाउंट्स मॅनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत. अभंग, अष्टाक्षरी, चारोळी, मुक्तछंद, काव्यलेखन इत्यादी विषयांवर त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत आणि त्यांना अर्थातच कथा, निबंध आणि पत्रलेखन करायला आवडतं. हे वैशिष्ट्य आहे, कारण हल्ली पत्र आपण कमी लिहितो, सगळं व्हॉट्सअप मेसेजेस हेच असतात आणि त्यात पत्रलेखनाचा तुमचा हा संग्रह जो आहे, छंद आहे, तो तुम्ही आतापर्यंत जोपासला आहे. खरंच तुमचं कौतुक आहे. मी तुम्हाला विनंती करते की आपण आपली कविता सादर करा. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फडके ध्वज तिरंगा डौलाने. इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी. इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी. उडाले हरिकोटातून विक्रम लँडर झेपावली. जणू विक्रमोत्सव रचला चंद्र मोहिमेतून. इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी. विक्रम आणि प्रज्ञान लँडर ठेवले नामातून. बनविले यान 3000 किलो वजनातून. भारतीय बनावट दिसली ती अभिमानातून. इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी.
नभातील चंद्रमा जणू गवसला नजरेतुनी, वा. डौलाने फडकवला तिरंगा चंद्रभूमीतून, राष्ट्र प्रगती दिसली ती यशस्वी मोहिमेतून, इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी, वा. विक्रम रचला जणू अवघा त्याने विश्वातून, असेच यशस्वी इतिहास रचुदे मोहिमेतून, असाच फडकत राहू दे ध्वज तिरंगा डौलानी, असाच फडकत राहू दे ध्वज तिरंगा डौलानी, इस्रोचे चंद्रयान निघाले 23 ऑगस्ट दिनी. धन्यवाद. खूप छान. म्हणजे चंद्रयानाचा तुम्ही तुमच्या कवितेत उल्लेख केलाय, कारण महत्वाचं हे वर्ष होतं, चंद्रयान आपण पाठवलं होतं. त्यानंतर आता देखील आता ऑलिम्पिक सुरू आहे आणि आता बरीचशी पदकं आपल्या भारताला मिळालेली आहेत. त्यामुळे भारताचा ध्वज निश्चितच दशदिशात फडकत राहणार आहे नक्कीच. आणि आज तुम्ही सगळेजण आजचा दिवस चांगला केलेला आहे आणि नक्कीच या सगळ्यांच्या कविता तुम्हा सगळ्यांना आवडल्या असेल अशी आशा व्यक्त करते. प्रेक्षक हो, स्वातंत्र्य दिन विशेष कविता आम्ही तुमच्यासमोर साजऱ्या केल्या. माझ्यासोबत होते श्रीयुत राम कामत सर, श्रीयुत विक्रांत लाळे सर, सौ शीतलादेवी कुलकर्णी मॅडम, वैभवी गावडे मॅडम आणि डॉक्टर मानसी पाटील मॅडम. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि या सगळ्या कवी मित्रांसोबत आपला निरोप घेते. धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आचार्य